आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की शेतकरी त्यांच्या शेतपिकांचं रक्षण करण्यासाठी किती खटाटोप करतात। अहो पण सरकार यासाठी पैसे देते। होय, शेतपिकांचं रक्षण करण्यासाठी सरकार जवळपास 90% अनुदान देते। माझ्या एका शेतकरी मित्रानेच मला याविषयी सांगितलं। मग मी त्याची माहिती मिळवली आणि मला असं समजलं की शेतकऱ्यांसाठी सरकारची अशी एक योजना आहे ज्यामधून शेतकऱ्यांना 90% अनुदान मिळतं। काय आहे ती योजना? चला पटकन सांगते। तर सरकारच्या या योजनेचं नाव आहे तार कुंपण अनुदान योजना। आता एकदम सोप्या शब्दात सांगते, याचा फायदा तुम्हाला काय होणार आहे आणि याचा लाभ तुम्ही कसा मिळवू शकता। बघा, तार कुंपण अनुदान योजनेअंतर्गत सरकार तुम्हाला जवळपास 90% खर्च देतं आणि फक्त 10% खर्च तुम्हाला करावा लागतो। या योजनेनुसार तुम्हाला 2 क्विंटल काटेरी तार, 30 लोखंडी खांब मिळतात। याचा फायदा काय होतो तर शेतात वन्य प्राणी शिरत नाहीत आणि पिकांचं रक्षण सुद्धा होतं। आता सरकारची योजना आहे म्हणजे त्यासाठी निकषही असणार। आता जर तुमची 1 ते 2 हेक्टर शेती असेल तर तुम्हाला 90% अनुदान मिळणार, म्हणजे 10% तुम्हाला खर्च करायचा आहे। 2 ते 3 हेक्टर शेती असेल तर तुम्हाला 60% अनुदान मिळणार आणि 5 हेक्टर पेक्षा जास्त शेती असेल तर तुम्हाला 40% पर्यंतच अनुदान मिळणार। आता ऑफकोर्स या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी सुद्धा आहेत। अट क्रमांक 1, जमीन तुमची असावी, त्यावर अतिक्रमण नसावं। अट क्रमांक 2, वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक मार्गात तुमची शेती नसावी। आणि अट क्रमांक 3, ग्रामसमिती किंवा वनसमितीचं संमतीपत्र त्यासाठी आवश्यक आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी अर्ज कसा करायचा। तर या योजनेसाठी अर्ज करणं फार सोपं आहे। तुम्हाला तुमच्या पंचायत समितीत जायचंय, तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल। आता अर्ज करण्यासाठी काही कागदपत्र आवश्यक आहेत, मी तुम्हाला स्क्रीनवर देते, ती कागदपत्र घेऊन जाणं आवश्यक आहे। कागदपत्रांमध्ये 7/12 उतारा, गाव नमुना 8, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर, शेतीवर एकाहून अधिक मालक असल्यास संमतीपत्र, ग्रामपंचायतीचा दाखला, वन विभाग अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र आहे की नाही मग शेतकरी बांधवांच्या कामाची योजना। चला मग पटापट शेअर करा आणि तुम्ही तुमच्या शेतपिकांचं रक्षण आणखी कोणत्या प्रकारे करता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होईल।